नमस्कार मैत्रिणींनो, मी सोमवती। आज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस चालू आहे, धनत्रयोदशी। त्यानिमित्ताने मी तुम्हाला सुरणाची रेसिपी सांगत आहे। त्याला लागणारे मेजरमेंट अर्धा किलो सुरण, हिरवा कांदा, साधा कांदा, 6 मिरच्या, लसण हिरवावाला, 2 मोठे टमाटर बारीक कापलेले आहे, कस्तुरी मेथी, गोडा मसाला आणि हा कलमी, जिरं, धण, साजिरा, खाकस याची मी पेस्ट केलेली आहे। ते ही पेस्ट तुम्ही कमी जास्त वापरू शकता तुमच्या प्रमाणानुसार। मी आज बनवायच्या वेळेसच तुम्हाला तिखट मीठ याचं मेजरमेंट सांगेल। सर्वात प्रथम ह्या सुरणाला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याला कुकरमध्ये जांबाच्या पाल्यामध्ये किंवा तुम्ही जांबाचा पाला तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर चिंचेच्या पाल्यामध्ये तुम्ही त्याला 3 शिट्ट्या 4 शिट्ट्या होतपर्यंत उकडू द्यायचं छान पद्धतीत। आणि नंतर त्या उकळती पाण्यामध्ये तुम्हाला 1 लिंबू, त्याच्याकडे लिंबू नसेल चिंच 4-5 चिंच टाकायचं आणि चांगलं 1 लोटाभर पाणी टाकून त्याला उकडायचं। अशा प्रकारे मी उकडून घेतलं आहे। याच्यामध्ये मी जांबाचे पत्ते टाकले होते, खाली पत्ते टाकले 10-12 आणि वरती 10-12 पत्ते टाकले आणि हे पत्ते पूर्ण काढून घ्यायचे। आणि हा गरम पाणी आहे, पूर्ण धुवायचं थंड पाण्याने आणि याचे छोटे छोटे पीस करायचे। मी याला उकडून घेतलं आहे, आता छान उकडलेला आहे हा पूर्ण। आता आपण याचे सालटे काढू। पूर्ण हे सुरणाचे सालं काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। छान पद्धतीने पूर्ण सालं काढून घ्यायचे। हा सालं एकही ठेवायचे नाही तिथे। याचे आता आपण छोटे छोटे पीसेस कट करू। काही सुरण खाजवणारा असतो, जाती असतात त्या सुरणाच्या वेगवेगळ्या, त्या आता हा हातालाच खाजवलं असतं, त्याच्यामुळे समजून जायचं का सुरण खाजवणार नाही। जे बंगाली लोक असतात त्यांच्याकडे आंध्र प्रदेश सुरण असतो, आंध्र प्रदेश जो सुरण येतो तो बिलकुल तुम्ही खाजवत नाही, टमाटर टाकले नाही तरी तो खाजवणार नाही। त्याची किंमत पण जास्त असतो, याच्यापेक्षा मार्केटमध्ये डबल असतो रेट। याचा 40 आहे, त्याचा 80 असतो। याच्यामध्ये आपल्याला आता लिंबू आहे, चम्मचनी तुम्ही 1 चम्मच टाका, पण मी या बॉटलची आणि 1 झक्कण टाकत आहे पूर्ण, कारण की हा सुरण थोडा हा सुरण खाजरा नाही, पण सुरणाची भाजी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू किंवा चिंचेचं थोडं सारण टाकावंच लागतं। तर माझ्याकडे चिंच सारण नसल्यामुळे मी आज लिंबूचं सारण घेत आहे। सर्वात प्रथम आपण आता गॅस चालू करू। सर्वात प्रथम आपण कस्तुरी मेथी टाकू। कस्तुरी मेथी नंतर कांदा, कांद्यानंतर आपल्याला मिरची सोडायची आहे, मिरची नंतर हिरवा लसणाचा पाला छान होऊ द्यायचं। जिरा वगैरे काही टाकायचं नाही, पेस्टमध्ये टाकायचं। जो टाकायचा आहे तो थोडा थोडा जिरा, लसण, अद्रक सगळं पेस्टमध्ये पेस्ट करायचं। ज्याला मसाला जास्त घ्यायचा आहे तो मसाला जास्त वापरू शकतो, नाहीतर आरोग्याला ते मसालाही जास्त खाणं घातक आहे, त्याच्यामुळे मसाला पण कमी वापरू शकता। तर सुरणाच्या भाजीला मसालेदार हवा, नॉनव्हेज सारखंच।
नॉनव्हेजला जसं आपण मसाला टाकतो तसं हा मी 1 वाटी मसाला केलं. त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, अद्रक, लसण, 2-3 कलमीची पेस्ट, तुकडे, याच्यामध्ये एखादी वस्तू तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता मसाल्यामध्ये. कधी कधी उपलब्ध राहत घरी. अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच तिखट आणि 2 चम्मचच मीठ. आपण हे टमाटर जास्त कापलेले आहे. 2 टमाटर मोठेवाले कापून ठेवले आहे, कारण पुरणाच्या भाजीला आंबटपणा येण्यासाठी आंबट बहुत जास्त वापरावं लागतात. आमचूर पावडर पण टाकतात कोणी. टमाटर छान होऊ द्यायचे पूर्ण इथे. आता आपण इथे सुरून सोडू. कुणाला सुरणाचे छोटे छोटे पीस आवडतात, गडे झालेले, पण कुणी पेस्टिंग सुरणाची भाजी बनवतात पूर्ण पेस्ट करून. मला गडेले सुरून आवडत असल्यामुळे मी जास्त फोडत नाही. मिक्स करून घ्यायचा पूर्ण, जेवढे आपण साईडचे टाकलं तेवढे. कोणी मोकळा सुरून ठेवता, तुम्ही मोकळा पण ठेवू शकता, पण मी थोडा अर्धा ग्लास पाणी टाकते, कारण की रस्सा भाजी म्हटलं थोडी पोळ्या वगैरे सोबत छान वाटतो मसालेदार. नाही, ही नॉनव्हेज प्रकारे आपल्याला बनवावं लागतं, थोडी तिखट वगैरे. हा पण मसाला आहे, गोडा मसाला, तो वरतून सोडायचा आहे भाजी झाल्यानंतर. झाली आता आपली भाजी. फक्त थोडी उकळी येऊ द्यायचं, बुडबुडे, आणि उतरवून घ्यायचं. खूप सुंदर भाजी झालेली आहे सुरणाची आपली तयार. सुरणाची भाजी किती छान झाली आहे ते तुम्ही बघू शकता. खूप सुंदर हे आपली सुरणाची भाजी झाली आहे. आज धनोत्रयोदशी दिवस आहे. देवाकडे आपल्याला आरोग्यासाठी मागणी करावं लागते आणि सर्वांचे आरोग्य छान राहोत. सकाळी उठण्याने आंघोळ करावं लागतो आणि सुरणाच्या भाजीनं जेवण करावं लागतो. त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि माझं रेसिपीला रिप्लायमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.